राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाध्यक्ष झाल्यानंतर जळगावला पहिलाच दौरा केला। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर माध्यम प्रतिनिधीशी 15 मिनिटे संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या मुद्द्यावर त्यांनी काय म्हटले ते ऐका। मी या संदर्भामध्ये त्या दिवशी सांगितलं होतं, आत्ताही माझं तेच म्हणणं आहे, सरकारची भूमिका जर कोणाला न्याय द्यायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय लगेच सुटू शकतो। मग ओबीसीचा कोटा वाढवावा, त्याला धक्का लावू नये, त्यावेळेला असे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सुद्धा आहेत। परंतु राजकारणासाठी दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आता राजकारणासाठी समाजामध्ये जाती धर्मामध्ये वेगवेगळे विषय करून ते विषय तसेच चिघळत ठेवायचे, प्रलंबित ठेवायचे आणि त्याचा राजकीय फायदा उठवायचा, अशा प्रकारचं चित्र होतं का काय अशी शंका सध्या सगळीकडे सुरू आहे। आता हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं आश्वासन हे त्यावेळेला एकनाथ शिंदे असताना नवी मुंबईला सुद्धा दिलं होतं। आता सुद्धा तशाच प्रकारचं आश्वासन यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या समितीने दिलेला आहे। आता या संदर्भामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री, खरं म्हणतात हा कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय होत असतो, कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना तेच मंत्री बाहेर विरोध का करतात, का ते करतात याचा अर्थ वेगळा काय घ्यायचा, अशी चर्चा सुद्धा आता लोकांमध्ये आहे। जर त्या मंत्र्यांनी किंवा काही लोक कोर्टात जाण्याचा विचार करत असतील तर याचं स्पष्टीकरण विरोधी पक्षाच्या ऐवजी सरकारने करणं गरजेचं आहे। मला वाटतं की ताबडतोब या बाबतीमध्ये ते सांगतायत की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू। काही ओबीसी नेत्यांना ते मान्य आहे, काही लोकांना मान्य नाही आणि काही ठिकाणी लगेच मोर्चे निघाले जात आहेत। माझं म्हणणं आहे, आता हा राजकारणाचा विषय न करता भावनिक विषय आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब करावा, त्याचा खुलासा करावा आणि त्याचा निर्णय जाहीर करावा। मनोज जरांगे म्हणतात छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा आहे, छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा आहे, त्यांना जेलमध्ये घाला असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे। आता ते घंटा त्यांची धोक्याची आहे असं त्यांचे म्हणणं असेल, मी मगाशी सांगितलं या बाबतीमध्ये दोन समाजामध्ये वाद विकोपाला जाऊन राजकीय फायदा होण्यापेक्षा समाजाचा मार्ग काढून देणं गरजेचं आहे। त्याच्या संदर्भामध्ये सरकारने त्वरित लक्ष घालून निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे। आधी प्रतिज्ञापत्र असलं तर कुणबींच्या नोंदीत जात प्रमाणपत्र द्यावं असं सरकारने आदेशात म्हटलेलं आहे। आता त्याला चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की रक्तातील नात्यांचं सुद्धा त्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल। नाही, आता त्या समितीने आणि कॅबिनेटमध्ये असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांची एक समिती आणि ओबीसीची समिती आहे चंद्रकांत बावनकुळेंची, दोन्ही समितींचा वेगवेगळा अहवाल आहे। त्या अहवालामध्ये जर त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या सूचना झाल्या असतील तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे। तशा प्रकारच्या सूचना झाल्या असतील तर त्याचा निर्णय त्यांनी जाहीर करावा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या वरती मला निर्णय झाला तर दोन्ही, मी परत एकदा सांगतो, दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन काम करावं। ओबीसी समाज पण आक्रमक झालाय, महामोर्चा काढण्याच्या तयारी खास प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे ना मागायचा। ओबीसी समाजाने अधिकाराने मागितलं तर त्यांना का विरोध करावा? उद्या धनगर समाज आहे, त्या दिवशी परवाच्या दिवशी बंजारा समाज आंदोलनाला उतरलेला आहे। आता सरकारने प्रत्येक समाजाची आता त्या ठिकाणी निर्णय देणं गरजेचं आहे, वेगळं काय त्यांनी मागितलंय? वडेट्टीवार म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे, नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे मोर्चे काढू, तुमचा पाठिंबा असेल का त्यांना? हे मी मागच्या वेळेला मराठा आरक्षण झालं त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं, या देशामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत नाही। ज्या दिवशी अगदी डोक्यावरून पाणी जातं त्यावेळेला विरोधी पक्षाला बरोबर घेतलं जातं। मागच्या वेळेला सुद्धा ज्यावेळेला पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानवर जेव्हा हल्ला करण्याचा विषय आला तेव्हा देशातल्या विरोधी पक्षाला बोलवलं, देशाच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला, ही वस्तुस्थिती आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं होतं, सगळ्या विरोधी पक्षाला तुम्ही बोलवा, विश्वासात घ्या, पण ते श्रेय एकट्या भाजपलाच घ्यायचं होतं, त्यांना त्यांच्या मित्रांना सुद्धा श्रेय द्यायचं नव्हतं। त्यामुळे आता त्यांनी बोलवलं का नाही बोलवलं याची आम्ही वाट बघू।
सर्वांचे आभार. भुजबळ जे आहेत एकीकडे ओबीसीवरून सरकारवर आक्रमक झालेले असताना दुसरीकडे ते मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना पाहायला मिळतात. ते म्हणतात की महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हे अंदर की बात त्यांना विचारा. भुजबळ साहेबांना असं वाटत होतं अन्याय सरकार करतं तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. चला.